माय चॅनल तर स्टार्ट करूया आजचा ब्लॉग। तर स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मी आज तुम्हाला संपूर्ण त्र्यंबकेश्वर आणि गोदावरी नदीचे उगमस्थान मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला स्टार्ट करूया आजचा ब्लॉग। त्र्यंबकेश्वर हे नाशिकपासून 30 किलोमीटर अंतरावर आहे। तर आता आम्ही त्र्यंबकेश्वर मंदिराकडे जाणार आहे। तर हे सगळ्यात पहिल्यांदा लागलेले गेट आहे। इथून मध्ये गेल्यानंतर त्र्यंबकेश्वर मंदिर आणि कुशावर्त कुंड लागतो। तर सर्वात पहिल्यांदा आम्ही त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये जाणार आहे दर्शनासाठी। तर हे त्र्यंबकेश्वरचे उत्तर महाप्रवेशद्वार आहे। तर आता आम्ही दर्शन रांगेला लागणार आहोत। रांगेला आता आम्ही लागलेलो आहोत। तर इथे दर्शन घेण्यासाठी कमीत कमी 4 ते 5 तास लागणार आहे। तर आता आम्ही दर्शन रांगेने पुढे चाललेलो आहोत। अजून आम्ही मंदिरामध्ये गेलेलो नाही आहे। तर 2 हॉलची दर्शन रांग खूप मोठी आहे। ते 3 ते 4 हजार लोक रांगेमध्ये लागलेले असतात। तर ही रांग तुम्ही बघू शकता। तर हा पहिला हॉल आहे। तर याच्यामध्येच खूप गर्दी आहे। असे 4 हॉल आहे, त्याच्यामध्ये खूप गर्दी आहे। तर इथे लाईव्ह दर्शन तुम्ही त्र्यंबकराजचे बघू शकता आणि गर्दी खूप होती। 3 ते 4 हजार लोक इथं दर्शनासाठी रांगेला लागलेले होते। तर मंदिराच्या मध्ये जायच्या आधीच 3 ते 4 तास रांगेमध्येच निघून जातात। ही गर्दी तुम्ही बघू शकता। तर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक हे त्र्यंबकेश्वरचे ज्योतिर्लिंग आहे। तर आता आम्ही मंदिरामध्ये एंटर केलेले आहे। तर हे समोर जे दिसत आहे ते मंदिर आहे। तर इथून मंदिरामध्ये आम्ही एंटर केलेले आहे। सो फायनली आता आम्ही मंदिरामध्ये आलेलो आहोत। तर इथे 10 फूट खाली गाभाऱ्यामध्ये त्र्यंबकेश्वरचे ज्योतिर्लिंग आहे। तिथे वरूनच दर्शन करावे लागते, पण डोळ्यांनी ते ज्योतिर्लिंग दिसते। त्याचा व्ह्यू तुम्ही बघू शकता। तर पुरातत्व काळातील हे त्र्यंबकेश्वरचे मंदिराचे बांधकाम केलेले आहे। हे त्र्यंबकेश्वरचे पुरातत्व काळातील मंदिर आणि गाभाऱ्यातील शिवलिंग आहे। मंदिरात आमचे दर्शन होऊन आता आम्ही बाहेर आलेलो आहोत। तर हा बाहेरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता। तर एवढेच मंदिर, छोटेसे मंदिर आहे, पण इथपर्यंत जाण्यासाठी कमीत कमी 4 ते 5 लागतात। तर एवढी गर्दी असते। तर आता आमचे दर्शन झाल्यानंतर आम्ही कुशावर्त कुंडामध्ये जाणार आहोत। तर आता आम्ही कुशावर्त कुंडामध्ये आलेलो आहोत। तर इथं असं म्हटले जाते की गोदावरी नदीचा उगम या ठिकाणी झालेला आहे। तर हे कुशावर्त कुंड आहे। इथं पवित्र पाणी असते। तर हे असे तीर्थराज कुशावर्त कुंड आहे। तर तिथूनच गोदावरी नदीचा उगम झालेला आहे। तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये फुल भरलेले असते। तरी हिवाळ्याच्या दिवसामध्ये तरी बऱ्यापैकी पाणी या कुंडामध्ये आहे। तर इथून पाणी जमिनीमधून आतमधून पाण्याला बुडबुड्या फुटतात आणि पाणी उकळते।